तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींचीच पालखी केली ना? हो, मी तुकाराम महाराजांच्या बरोबर पण थोडा चाललोय, पण कमी, म्हणजे माऊलींबरोबर जास्त. मग माऊलींचे असे काही साक्षात्कारी क्षण आठवतात का? साक्षात्कारी क्षण असं म्हणता येणार नाही, पण काय असतं, तो लक्षात राहिला. जसा मी तुम्हाला त्या खेडूत बाईचा अनुभव सांगितला ना, तसे माऊलींच्या कृपेचे अनुभव आम्ही घेतलेले आहेत. पेशंट्सच्या बाबतीत पण घेतलेत, वारकरी पेशंट्सच्या बाबतीत पण. आणि आता तुम्ही डॉक्टरच आहात, तुम्हाला लक्षात येईल, एखादा चांगली जखम ती बरी व्हायला, पस असलेली जखम बरी व्हायला, आणि ह्या कंडिशन, उघडी कंडिशन आहे, तिथं वारा पाऊस सगळं आहे. मी एक माऊलींच्याच कृपेचा अनुभव घेतला. एकदा आम्ही दवाखाना लावला होता, असा बंद केला होता, म्हणजे रात्रीची वेळ होती, आणि एकदम गाडी ॲम्ब्युलन्स दिसते ना, तर काही लोक असे एका माणसाला धरून घेऊन आली. तो ट्रकमधनं खाली पडला होता, आणि नुसता पडला नव्हता, मुरुमावर पडला होता. त्या मुरुमाचा टोकदार दगड त्याच्या डोक्यात घुसला होता. आम्ही रात्री 8:30 वाजता, दिवे पण नाहीत, आम्ही काय केलं, समोरच्या ट्रकवाल्याला म्हटलं, तुझे दिवे चालू कर बाबा, आम्हाला ह्याचं ड्रेसिंग करायचं आहे. काय करू शकणार होतो आम्ही? सुचरिंग करू शकत नव्हतो, काहीही करू शकत नव्हतो, आणि परिस्थिती नव्हती, पाऊस पडून गेला होता. काही झालं म्हणजे त्याला, तो ते एवढा तो जखम झालेली खोल, एक फक्त टीटीचं इंजेक्शन दिलं होतं, एक डायक्लोचं इंजेक्शन दिलं की बाबा दुखू नये, त्याला काय देणार दुसरं. त्याची जखम म्हणजे हे करून ड्रेसिंग केलं. त्याला म्हटलं, बाबा पाणी लावू नको अजिबात, काय वाटलं तर डोक्यावर पिशवी घाल, पण पावसात भिजू नको, काय झालं तर काय करणार. तो पुढच्या, ही गोष्ट भंडी शेगावची आहे, त्याच्यापुढे 2च मुक्काम आमचे, वाखरी वेळापूरची गोष्ट आहे. भंडी शेगाव आणि वाखरी 2च मुक्काम होते. वाखरीला तोच माणूस आमच्या दवाखान्यापाशी आला, त्याला बघितल्या म्हणलं, अरे थांब तुझी जखम बघायची. त्याची जखम पूर्ण भरलेली होती. मीच ड्रेसिंग करताना होतो, काढलं त्याच्या डोक्यावरचं तेव्हा, आणि मधल्या दिवशी त्यांनी ड्रेसिंग केलेलंच नव्हतं. हा अनुभव नाही आहे का? कसं काय होऊ शकेल? माऊलीच करू शकतात हे फक्त. मी त्याला ट्विझरने असं टोचून बघितलं की हा पस घट्ट झालाय का खरंच जखम भरलेली होती त्याची. आता हा त्यांच्या कृपेचा अनुभव आहे ना, नाही तर हे शक्य नाही. आपण नॉर्मल हायजिनिक कंडिशन्समध्ये पण शक्य नाही. ते आता किती अनहायजिनिक कंडिशन्स असतात, ते माऊलीच वाचवतात म्हणून ते चालतं सगळं. असे तर खूप अनुभव, खूप दिंड्यांनी, म्हणजे IQ पण अनुभव असे खूप असतात की असं काहीतरी वेगळं घडतं, ऐनवेळी काहीतरी कोणीतरी मदत करतं येऊन. आता आम्हाला गंमत सांगतो, वारीचं दवाखान्याचं, एक दिवशी एक वैदूसारखा वारकरी आला, म्हणजे तो ग्रामीण भागातला RMP होता. तुम्हाला म्हणाला, तुम्हाला सांगतो, विंचू चावला ना तर फक्त डायक्लो देऊ नका बरं का, एक अँटीहिस्टॅमिनिकचं इंजेक्शन पण देऊन टाका, खूप उपयोगी पडतं. मी म्हटलं, अरे आमच्या इथं कशाला कोण विंचू चावल्याचा प्रसंग, एकही आजपर्यंत 4 वर्षात विंचू चावलेला बघितला नाही. हा माणूस सकाळी निघून गेला सांगून, दुपारी 3 विंचू चावलेले पेशंट आमच्याकडे आले. तर आमचे डॉक्टर सगळे मुलं होती त्या दिवशी, कोणी मोठे सिनियर डॉक्टर नव्हते. तर तो माझा मित्र होता, तो म्हणाला, आपल्याला माऊलींनी ही सूचना दिलीवर का सकाळी येऊन, आपण नुसतं डायक्लो दिलं असतं म्हणाला, ते अँटीहिस्टॅमिनिक पण द्यायला त्यांनी. आता हे जे आहे ना, हे आमच्या अनुभवाचं आहे का सांगा. आता हे माऊलींच्या कृपेत तो कशाला येईल, कोण ओळखीचा नाही, पाळखीचा नाही, रस्त्यावरचा थांबून सांगून गेला. असे खूप लोकांनी अनुभव नोंदवलेत त्यांचे वेगवेगळे वारीच्या संदर्भात. पण असं होतं तिथे. असं म्हण आहे की ज्ञानेश्वर महाराजांचे गण, त्यांचे सगळे सिद्ध गण वारीची मॅनेजमेंट करत असतात, ते तिथे काही होऊ देत नाहीत मिसहॅप. असं अनुभव आहे, आणि बऱ्याच ठिकाणी असं बघतं. म्हणजे असंही हे आहे, असेही ॲक्सिडेंट्स वगैरे होतात, नाही असं नाही, पण तरीसुद्धा ते खूप, ज्या प्रमाणात गर्दी आहे त्या प्रमाणात होत नाहीत. एवढ्या गर्दीत जे काय आत्तापर्यंत वारीमध्ये एकदा इतक्या वर्षामध्ये स्टॅम्पीड झालेलं आहे, इतक्या वर्षात एकदा, ते सुद्धा हत्तीला कुणीतरी, गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यातल्या हत्तीला कुणीतरी काहीतरी केलं, आणि तो पुढे धावला, त्याच्यामुळे थोडीशी लोक चेपली गेली, पडली, मेली, असं झालं. एवढ्या वर्षात बाकी एकही उदाहरण नाही की गर्दी चेंगरून माणसं मेलीत किंवा काय, असं कधीही झालेलं. माऊलींचे सिद्धगण कोण? म्हणजे माऊलींचे सिद्धगण म्हणजे त्या त्यांचे जे गण असतात सेवेकरी, जे सूक्ष्म रूपातले आहेत, सूक्ष्म, स्थूलातले नाही आहेत, ते स्थूल पण होऊ शकतात. असेही अनुभव लोकांनी नोंदवलेत त्यांच्या गणांचे. सांगा एक. एकदा आमच्या दवाखान्याच्या पहिल्याच वर्षीची गोष्ट आहे ही, पुण्यातलीच, म्हणजे हा मी मानतो की तो त्यांच्यापैकी कोणीतरी असला पाहिजे. पुण्यात शिवाजीनगरला आमचा दवाखाना चालू होता, पहिलाच दिवस पालखीचा, आणि माझा एक लहानपणापासूनचा मित्र जो पहिल्यापासून वारीला माझ्यापर्यंत बरोबर आला होता, तो आणि मी दोघं औषधं काढत होतो मागच्या गाडीत. त्यावेळी तुकाराम महाराजांची पालखी चालू होती, म्हणजे तुकाराम महाराजांची पालखी आधी पुण्यात येते, मग ज्ञानेश्वर महाराजांची येते, कारण गर्दी होते ना, ते तिकडून आकुर्डीवरनं येतात, हे आळंदीवरनं येतात.
तर ते आधी चालले होते, म्हणजे ते तुकाराम महाराजांचं युनिट पुढं चाललं होतं. त्याच्यातलं आमच्या कोणी ओळखीचं नाही, आम्ही कधी तिकडे गेलेलो नाही. एक माणूस जवळ आला माझ्या आणि मला म्हणाला, काय रे रोहन, कसा आहेस? म्हटलं छान, मजेत, तुम्ही काय म्हणताय? कधीपासून हा दवाखाना सुरू केला? म्हटलं 2 वर्ष झाली, हे 2रं वर्ष आहे आमचं दवाखान्याचं वगैरे सगळं. शेवट बोलला बिल्ला आणि पुढे निघून गेला. मला सचिन म्हणून जो मित्र होता माझा, तो म्हणाला, कोण होता? म्हटलं मला काय माहिती कोण होता. अरे तुझं नाव घेऊन बोलला तुझ्याशी. म्हटलं हो, बोलला नाव घेऊन, पण मला माहीत नाही कोण होता ते. आणि हे आम्ही सगळं गाडीच्या ह्याच्यात, आणि ते तुम्ही शिवाजीनगरचा रस्ता बघितला तर तो खूप मोठा 70-80 फुटाचा रस्ता आहे. तुकाराम महाराजांची पालखीतली लोक खूपच जास्त लाईनीत चालतात. माऊलींच्याकडे जास्त गर्दी असल्यामुळे ते बाजूनी पण त्यांची लाईनीच, म्हणजे ते 5ची लाईन म्हणजे 5ची लाईनच चालते, इकडे तिकडे कोण नसतं त्याच्यात. रस्ता मोकळा होता. मी हे म्हणजे खरंच अनुभवलेला प्रसंग आहे हा. मी आणि सचिन आम्ही त्याच्याकडे बघतोय, तो माणूस माझ्याशी बोलून पुढे गेला आणि त्याचं माझं संवाद झाल्यानंतर आम्ही परत बघतो, तिथं कोणीही नव्हतं. कुठे जाईल तो? मोकळ्या रस्त्यावर कुठे जाईल? आम्हाला कुठं गेला हे कळलाच नाही तो माणूस. बरं, जाऊन त्या गर्दीत घुसेल तर जाताना तरी दिसेल ना, आम्ही मोकळ्यात उभे आहोत. मला तरी असं वाटतं तो माऊलींच्या गणांपैकी कोणाकोण माझं नाव घेऊन कसा बोलला. तिथं माझं कोणी ओळखीचं नव्हतं. असे खूप अनुभव अनेकांनी नोंदवलेले आहेत त्यांच्या पुस्तकांमधनं, ह्याच्यामधनं, की असं काहीतरी वेगळं की जे एक्सप्लेनेबल नसतं, तिथे तरी नसतं. असेल त्यालाही काहीतरी कार्यकारणभाव असेल, पण नाही सांगू शकत. असं काही ना काहीतरी अनुभव येतात त्याच्यामध्ये वगैरे. आणि मग शेवटी जेव्हा आपण आषाढी एकादशीला जेव्हा विठ्ठल चरणी सगळे जातात, तेव्हा काही जण तासनतास लाईनमध्ये उभे असतात आणि काही कळस दर्शन करतात. तर दर्शन न घेता पण परत येतात. हो, काय सांगतो तुम्हाला, मी किती इतकी वर्ष वारी केली, मी एकदाही नाही पांडुरंगाचं दर्शन घेतलं आषाढीच्या दिवशी. काय सांग? हां, एकदाही नाही घेतलं. गरजही नाही वाटली मला घ्यावीशी. आम्हालाच काय, कुणालाच वाटत नाही. चालून आलेला वारकरी शक्यतो या भानगडीत पडत नाही. कारण हे बघा, तो चालून पोचतोच पंढरपुरात दशमीच्या दिवशी रात्री. तो लाईनमध्ये राहील कधी? जर समजा तो दशमीच्या दिवशी रात्री लाईनमध्ये लागला तर तो द्वादशीला दर्शन घेईल. साधारणपणे 24 तासाची लाईन असते, तेवढी गर्दी असते लाईनला. ते सगळे हे जे पुढे येतात ना लोक, की ज्यांना चालणं आता शक्य नाही आहे फिजिकली, किंवा काही आजारपणामुळे म्हणा, किंवा काही अडचणीमुळे, वारी तरी चुकू नये म्हणून किमान आषाढी एकादशीला तरी जातात हे लोक. क्या 2 दिवस 3 दिवस किंवा शेवटचा दिवस तरी किमान प्रवास करून जायचं म्हणून ते एवढ्या गाड्या बिड्या सोडतात, एवढ्या गाड्या येतात पंढरपुरामध्ये. तर ते जे असे आलेले असतात ना, ते लाईनमध्ये वगैरे राहू शकतात. आमचा चालणारा वारकरी नाही राहू शकत, त्याला शक्यही नाही आहे फिजिकली. तो जातच नाही, तो कळसाचंच दर्शन घेतो. त्याला पांडुरंगांचं दर्शन कळसाच्या ठिकाणीच होतं. आणि ती आजची पद्धत नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पण ज्ञानेश्वरीत तशी ओवी घातली की कळसाच्या दर्शनाने देवतेच्या दर्शनाचा आनंद मिळतो, आणि तो खरंच मिळतो. कारण तो म्हणजे आता हेच मी जे जुने वारकरी ज्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा चाललो ना, त्यापैकी एका आजींनी मला हे सांगितलं होतं पहिल्यांदा, की आपल्याला काही देवांचं दर्शन होत नाही. म्हणलं का होत नाही? म्हणजे गर्दी असते, कोण जाणार त्या गर्दीत, आपल्याला तर चालायचं असतं. म्हणलं मग? म्हणाले, अरे 20 दिवस आपल्याबरोबर कोण चालत होतं? म्हणाले, पांडुरंग परमात्मा जर आपल्याबरोबर चालत होता तर त्याला आणि वेगळं बघायला कशाला जायचं? लागतच नाही बघायला जावं असं म्हणाले. तर ते मी खरंच अनुभवलंय. मलाही एकदाही असं वाटलं नाही की देवांचं दर्शन घ्यायला जावं. एरवी गेलोय की पंढरपूरला 100 वेळा गेलोय, आणि त्यांना बघितल्याशिवाय ते विटेवरचं लावण्य सुंदरू असं ज्यांचं वर्णन केलंय ते बघण्याचा जो आनंद आहे, त्यांच्या पायावर डोकं ठेवण्याचा जो आनंद आहे, तो वेगळाच आहे. पण तो वारीत चालत गेल्यानंतर कधी घ्यावासा वाटला नाही. एरवी वाटतो, कारण तेव्हा पांडुरंग आपल्यावर चालत असतो. तीच तर आपल्या भावना आतच असते. असतो तो. कारण तो वारकरी पूर्ण वेळ पांडुरंगांच्याच भावनेत असतो ना. तो सतत, आता बघा ना, म्हणणं सुद्धा, म्हणजे मी भांडण सुद्धा माऊली म्हणून झालेलं वारीत बघितलंय. चिडली आहेत लोक एकमेकांवर, ते शिव्या घालतायत एकमेकांना, पण उल्लेख माऊलीच करतायत एकमेकांचा. इतकी ती वारी माऊलींच्या स्मरणात होते. सतत देवांचं स्मरण आहे तिथं, भजन आहे. मी जुने एक जंगम स्वामी म्हणून जुने कीर्तनकार होते, ते गेले 101व्या वर्षी 2005 साली. जुना वारकरी, त्यांना मी एकदा म्हणलं, महाराज तुम्ही वारीत काय करायचं? अरे म्हणले, मी 10 तास पखवाज वाजवतो. पखवाजे होते चांगले, 10 तास गळ्यात पखवाज घातला की 10 तासांनीच काढत होतो. पखवाज घेऊन चालणं सोपं नसतं, त्याला वजन आहे, आणि त्याच्यात तुम्ही वाजवताय म्हणजे स्ट्रेनस जॉब आहे तो पखवाज वाजवणं हा. तसे मी 10 तास करतो. आणि म्हणलं मग काय करायचं? मुक्कामावर पोचल्यावर जेवायचं की जागराला जाऊन उभं राहायचं? ज्ञानेश्वर महाराजांच्या त्यांच्या शेजारती होत नाही वारीमध्ये. माऊली झोपत नाहीत. पुढचे ते जाण्याचे 20 दिवस आणि येण्याचे 10 दिवस असे साधारणपणे 31 दिवसाचा, आता तिथीच्या क्षयाप्रमाणे ते 31 दिवस ज्ञानेश्वर महाराजांची शेजारती होत नाही.
त्यामुळे माऊली झोपत नाहीत. ते म्हणाले माऊली झोपत नाहीत, आम्ही कसं झोपून चालेल म्हणाले. आम्ही पण झोपायचो नाही म्हणाले. तरुण होतो तेव्हा मी एवढं सगळं करून मुक्कामावर जेवल्यानंतर परत समाज आरती होते, त्याच्यानंतर तिथे भजन असतं, मग कीर्तन होतं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळावर. त्याच्याही ठरलेली लोक आहेत, दिंड्यांना दिलेले मान आहेत. ह्या मुक्कामाचं कीर्तन ह्यांनी, त्यात सुद्धा बघा तिथीचा क्षय होतो किंवा वाढते तिथी. तर असं जर झालं तर काय नियम लावायचा हे पण हैबत बाबांनी सांगून ठेवलेलं आहे, की तिथी वाढली तर ते कुणाला द्यायचं वाढीव कीर्तन, कुठल्या दिंडीला मिळेल, असे सगळे नियम ठरलेले आहेत त्यांचे. तर ते कीर्तन झालं की जागर असतो, हरिजागर म्हणजे भजन देवांच्या समोर. ते कुठपर्यंत पहाटेची पूजा सुरू होते 4 वाजता, तोपर्यंत जागर असतो. तो जागर करणारे 4 वाजता पूजा सुरू झाली की जाऊन पटकन आंघोळ करतात, 6 वाजता पुढच्या मुक्कामाला चालायला लागतात. त्या जागराच्या पण सेवा ठरलेल्या आहेत, दिंड्यांना दिलेल्या सेवा आहेत. प्रत्येक दिंडीला 1-1 दिवसाची सेवा आहे, जाताना येताना दोन्ही वेळेला. असं ते म्हणजे इतकी ते वेगळं आहे हो, म्हणजे ज्याची आपल्याला कल्पना पण येणार नाही. आणि असा तो भावाचा खरंच म्हणजे आनंद जो आहे ना वारीचा, तो वारीतच जाऊन अनुभवला पाहिजे. अक्षरशः वर्षभर पुरतो. एकदा म्हणजे उत्तर किती गमतीशीर दिलं जाऊ शकतं. धुंडा महाराज देगलूरकरांना एकदा एकाने प्रश्न विचारला की हे वारीला एवढे लाखो लोक जातात, किती मॅन आवर्स वाया जातात म्हणाले, हेच जर वापरले तर किती मोठा आपला देश प्रगती करेल. ते म्हणाले वारीला कोण येतं सांग बरं. तर म्हणाले सगळे शेतकरी येतात. तर म्हणाले तुला आठवड्यात किती सुट्टी असते. तर म्हणाले 1 दिवसाची असते. सिक लिव्ज वगैरे सगळे धरून 20-25 दिवसाची सुट्टी असते. शेतकऱ्याला किती सुट्टी असतात सांग बरं म्हणाले. तो सुट्टी घेतो, त्याचं काम तर निसर्गावर अवलंबून आहे, त्याला सुट्टी बिट्टी काही नसते. मग जर त्यांनी वर्षभर शेतीत काम केल्यानंतर 20 दिवसाची सलग एकत्र सुट्टी घेतली तर तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे. मग तू तर दर आठवड्याला सुट्टी घेतोस, तो घेत नाही. मॅन आवर्स कसले मोजतोस म्हणाले, त्याचे एवढेत. आणि त्याच्या पुढे ते एक पटकन म्हणून गेले, क्रिकेटची मॅच असते तेव्हा किती लोक क्रिकेट बघतात रे दिवसभरात, ते मॅन आवर्स कॅल्क्युलेट कर बरं, आमच्या वारीच्या 5 पट होतील म्हणाले. ते नाहीत का वेस्ट गेले मॅन आवर्स म्हणा. खरा वारकरी असा आहे, तो सगळा शेतकरी आहे, तो सगळं काम मॅनेज करून वारीला येतो. तो आता वारीच्या दिवसात पाऊस सुरू होतो, आपला मान्सून आहे, बेभरवशाचा पाऊस येतो जगातला. मान्सून जिथे जिथे पडतो देशात जगात, तिथं तो सगळा बेभरवशाचा, काय आज पडेल उद्या नाही. त्याच्यासाठी नांगरट बिंगरट करून ठेवतात लोक. पाऊस पडला की पटकन पेरं करायची, पेरायचं आणि मग पेरल्यानंतर लागत नाही मशागत करायला वेळ, तेवढ्या वेळात वारीला जाऊन यायचं. नाही झालं तर तसं सोडूनही आलेली मी बघितलेत वारकरी, जाऊ तेव्हा बघू, पाऊस पडेल तेव्हा लावू. पण तरी सुद्धा थांबूनही येणारे, मग 2 माणसं घरातली पुढे जातात, 2 माणसं मागं थांबतात पेरणी करायला, असं करून येतात. सगळा शेतकरी समाज आहे तो जास्त मोठ्या प्रमाणावर. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.